अमरावतीच्या चांदूर रेल्वे मार्गावर वस्तू आणि सेवा कर विभागाचं प्रशस्त असं जीएसटी भवन उभारण्यात आलंय। संभाजीनगरच्या हायटेक इन्फ्रा या कंपनीकडून या भवनाचं निर्माण करण्यात आलंय। 18 महिन्यात जीएसटी भवनाचं काम पूर्ण होऊन लोकार्पण होणं अपेक्षित होतं, मात्र 4 वर्षांचा कालावधी उलटून देखील जीएसटी भवनाचं काम रखडलेलंच आहे। निधी अभावी या कामाला विलंब झाला असा दावा बांधकाम विभागाकडून करण्यात आलाय। याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। आपण पाहूयात। सध्या अमरावतीच्या चांदूर रेल्वे मार्गावर ज्या ठिकाणी वस्तू व सेवा कर विभागाचं प्रशस्त भवन निर्माण करण्यात आलेलं आहे, आपण जर पाहिलं तर हेच ते जे आहे जीएसटी विभागाचं, राज्याचं वस्तू व सेवा कर विभागाचं भवन आहे। औरंगाबादच्या हायटेक इन्फ्रा कंपनीकडून या भवनाचं निर्माण करण्यात आलेलं आहे। तळमजल्यासह एकूण 6 माळ्यांची जी आहे ती ही इमारत आहे। महाराष्ट्र सरकारनं 2017 साली जो अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पामध्ये जीएसटी भवन निर्माणासाठी 13,55,00,000 रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये केलेली होती। हायटेक इन्फ्रा कंपनीच्या मार्फत एकूण 18 महिन्यात या जीएसटी भवनाचं काम करणं अपेक्षित होतं, मात्र नंतरच्या काळामध्ये जीएसटी भवनासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध होऊ शकला नाही। पर्यायानं या जीएसटी भवनाचं काम जे आहे ते मधल्या काळात अतिशय संत गतीनं सुरू होतं। 18 महिन्यात या भवनाचं काम पूर्ण झालेलं नाही। अद्यापही हे जे भवन आहे ते लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे। ज्या वेळेला 13 कोटी रुपयाची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये भवन निर्माणासाठी झाली होती, ही रक्कम पुरेशी नसल्यानं बांधकाम विभागानं पुन्हा जीएसटी भवनासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी शासनाकडे केली होती। त्यानुसार जीएसटी भवन निर्माणासाठी एकूणच 20 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती लागल्याचं सांगितलं जात आहे। आपण जर पाहिलं तर सध्या जीएसटी भवनाचं जे काही फर्निचरचं काम आहे ते शिल्लक आहे आणि सप्टेंबरपर्यंत फर्निचरचं काम पूर्णत्वाच्या दिशेनं जाऊन भवनाचं लोकार्पणाचं काम होऊ शकतं असा अंदाज जो आहे तो सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तवला आहे। सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुद्धा लागण्याचे संकेत भारत निवडणूक आयोगानं दिलेले आहे। अशा सगळ्या स्थितीत याच सरकारच्या काळात या जीएसटी भवनाचं लोकार्पण होईल की नव्या सरकारच्या काळात जीएसटी भवनाचं लोकार्पण होईल, याकडे सध्या अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, एनडीटीव्ही मराठी, अमरावती।